माझ्या प्रिय मैत्रिणींना मनापासून थँक्यू म्हणते, कारण आपल्या चॅनलने 1000 सबस्क्रायबर कंप्लीट केलेले आहेत आणि हे फक्त तुमच्या सपोर्टमुळे शक्य झालेलं आहे. आणि एवढं प्रेम आपल्या चॅनलला तुम्ही दिलेलं आहे, त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद मानते. आणि आपण वळूया आज नवीन एका रेसिपीकडं. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि कुठेही न मिळणारी माहिती आपल्या चॅनेलवर मिळत आहे, त्यामुळं सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता बघा, प्रत्येक गोष्ट ही सहज जरी दिसत असली तरी ती सहज होत नसते, तर त्यासाठी खूप पूर्वतयारी करून घ्यावी लागते. आता इथं बघा, हे ट्रे कालचे आहेत, वापरलेले ट्रे आहेत, धुतलेले नाहीत पण पुसून ठेवलेले होते. त्यामुळं सुरुवातीला बिस्किट करायला घ्यायच्या आधी असे स्वच्छ कापडानं ट्रे पुसून घेते. आणि हे काही कंपल्सरी नाही, बाकीच्या बेकरीतनं तुम्ही बघत असताय कसले ट्रे असतात ते, पण मला आवडत नाही. मला स्वच्छता लागते, कमी काम होऊ दे पण स्वच्छ सगळं काम केलेलं असावं. आणि आता हे जे कापड आहे, हे कापड दररोज धुतलं जातं, दुसऱ्या दिवशी दुसरं कापड असतं. एका कलरचं जरी तुम्हाला दिसत असलं तरी एक मोठं कापड असलं तर त्याचे 3-4 तुकडे केले जातात आणि तेच वापरायला घेते. दररोज हे कापड धुवून स्वच्छ दुसऱ्या दिवशी वेगळंच कापड घेतलं जातं. आता इथं जे मटेरियल आहे, हे मटेरियल आता काकी आहेत, मी त्यांना कॅमेऱ्यामध्ये दाखवलेलं नाही, तर त्या काकी घेऊन आलेल्या मटेरियल. आणि त्यांनी बरोबर सगळं वजन करून मटेरियल आणलेलं आहे. जवळच्याच आहेत, शेजारच्या, आणि त्यामुळं मी वजन केलेलं नाही. इथं आपल्याला 1 किलो गव्हाच्या पिठाची बिस्किट करायची आहेत, तर ते पीठसुद्धा त्यांनी 1 किलो दळून आणलेलं आहे. थोडं गर्भ आणलेलं आहे. मागच्या वेळेला त्यांनी एकदम जे चपातीचं पीठ बारीक असतं त्याची बिस्किट करून नेली, पण इतकी चांगली झाली नाहीत. मग त्यांना मी म्हटलं की थोडं गर्भ दळून आणा, म्हटल्यावर त्यांनी बरोबर गर्भ दळून आणलेलं आहे. अर्धा किलो साखर, त्यामध्ये 300 ग्रॅम तूप थोडं जास्त त्याने आणलेलं, म्हटल्यावर मी एक अर्धी वाटी शिल्लकच तूप ठेवलेलं आहे. त्यानंतर बेकिंग पावडर 1 चमचा म्हणजे 5 ग्रॅम, आणि बेकिंग सोडा 5 ग्रॅम म्हणजे 1 चमचा, आणि अमोनिया 10 ग्रॅम घालायचा, 2 चमचे यामध्ये घालायचे आहेत. आणि हे सगळं आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. ताईंची एका कमेंट आलेली की 1 किलोचं प्रमाण सांगा म्हणून. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की आजचा व्हिडिओ तुम्ही बघितला तर त्याच्या मागे कुठले व्हिडिओ पाठवलेले आहेत ते तुम्ही बघत नाही, तर पुढचे व्हिडिओ बघायला जाता आणि त्याविषयी तुम्ही बोलता की म्हणजे हे पाठवा ते पाठवा. पण ऑलरेडी जे व्हिडिओ पाठवलेले आहेत ते पण तुम्ही बघू शकता. आणि इथून पुढं सुद्धा तुम्हाला नवनवीन बघण्यासाठी व्हिडिओ मिळणारच आहेत, रेसिपी वेगवेगळ्या मिळणारच आहेत. पण प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळं प्रमाण सांगितलेलं आहे. म्हणजे अर्धा किलोचं प्रमाण सांगितलेलं आहे, 1 किलोचं प्रमाण सांगितलेलं आहे. काही ताईंना घरगुती बिस्किट बनवण्यासाठी, OTGमध्ये बनवण्यासाठी खास करून वाटीचं प्रमाण पण दिलेलं आहे. मग काय होतं की डबल तेच व्हिडिओ मी तयार करणं किंवा तुम्हाला बघायला पण ते कंटाळवाणं वाटेल. त्यामुळं डबल व्हिडिओ करायला लागला तरी मी करणार आहे, पण थोडा दिवसानंतर. जे सुरुवातीला आता बऱ्याचशा ताईंच्या कमेंट आलेल्या आहेत की वेगवेगळ्या बिस्किटच्या व्हरायटी दाखवायसाठी, तर ते मी आता सध्या बनवत आहे. आणि तुम्हाला जर वाटीचं, अर्धा किलोचं, 1 किलोचं जर प्रमाण हवं असेल तर बरेचसेच व्हिडिओ पाठवलेले आपण ऑलरेडी आहेत, ते तुम्ही बघूही शकता. आता यामध्ये दूध घालायचं आहे आणि पूर्ण पेस्ट करून त्याची घ्यायची, आणि त्यानंतर पीठ पण घालायचं आहे. आता मी इथं अजिबात वजन केलेलं नाही, कारण आपला विश्वास त्यांच्यावर आणि कस्टमरचा विश्वास आपल्यावर पाहिजे, तरच प्रत्येक कामात आपण यशस्वी होतो असं मला वाटतं आहे. कारण आता समजा त्या काकीनी हे मटेरियल सगळं मोजून आणलं आहे आणि परत जर मी ते मोजायला म्हणजे वजन करायला जर घेतलं तर त्यांना वाटणार काय, बघा हिचा आमच्यावर विश्वास नाही, त्यामुळं ती परत वजन करत आहे, त्या मनातल्या मनात तरी म्हणतील. म्हणून मी अजिबात नाही, प्रत्येकाला आल्यानंतर विचारलेलं असतं की मटेरियल बरोबर आहे का. जर असेल तर मी विश्वास ठेवून ते मी पीठ मळायला घेते डायरेक्ट. आणि जर बरेच जण म्हणतात की आमच्याकडं वजन करायला काही अवेलेबल नाही, तर तू वजन कर, तर मी ते करत असते वजन. आता इथं आपल्याला पीठ हे एकदम मऊ लुसलुशीत मळून घ्यायचं आहे. सुरुवातीला जरा पातळ झालं तरी चालतं आणि परत ते
घट्ट पीठ हळूहळू मळत जाईल तसं होतंय. आता इथं काय झालेलं आहे, त्या काकीने अंदाजानं दूध आणलेलं होतं, त्यामुळे इथं 50 मिली जरी दूध असतं तरी अजून यामध्ये खपलं असतं. तर मी तसंच मळून घेतलं. त्या म्हणत होत्या मी घरी जाऊन घेऊन येते, पण खूप वेळ त्यामध्ये गेला असता, त्यामुळं मी म्हटलं राहू दे, आपण ॲडजस्ट करूया यामध्येच. आता तुम्हाला सांगायचं म्हणजे प्रत्येकाच्या गव्हाची वेगवेगळी क्वालिटी असते, त्याप्रमाणेच पीठसुद्धा तयार होतं. काही जणांच्यात 1 किलो पिठासाठी अर्धा लिटर दूध एकदम परफेक्ट होतं, काही जणांच्यात असं कमी पडतं आणि काही जणांच्यात तरी पूर्णच कोरडं पीठ होतं. त्यांच्यात 600 मिलीसुद्धा दूध खपतं. म्हणजे प्रत्येक गव्हावरती ते डिपेंड असतं. त्यामुळं थोडंफार का असेना प्रमाण कमी जास्त याचं होतं, पण आपलं जे मेजरमेंटचं प्रमाण आहे ते बरोबर अर्धा लिटरचंच आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे साखर ही पूर्ण पिठी साखर करायची आहे. नाही, बऱ्याच वेळेला असं होतं की मी मटेरियल त्यांना सांगितलेलं असतं कस्टमरला, आणि कस्टमर काय करतं, एकदम जाडी भरडी साखर मिक्सरला करून आणतं. मग त्यामुळं काय होतं, साखर अजिबात बेक करताना विरघळत नाही, बिस्किटवर तशीच साखर दिसते आणि बिस्किट गोडीला कमी होतं. त्यामुळं साखर ही पूर्ण आपल्याला बारीक करूनच घ्यायची आहे. आता आपण थोडं कमेंटकडं वळूया. ताईंची काल एका कमेंट आलेली आहे की मी नानकटाई बनवून बघितली, खूप छान नानकटाई झालेली आहे. ऐकून मस्त वाटलं, भारी वाटलं की आपली कला आहे ती कोणाला तरी उपयोगी पडत आहे. आणि दुसऱ्या एका ताईंनी मला सांगितलं की मी गव्हाच्या पिठाची बिस्किटं घरच्या ओटीजीमध्ये बनवली, तीसुद्धा खूप छान झालती. तुमच्या अशा पॉझिटिव्ह कमेंटने मला नवीन रेसिपी करायला किंवा नवीन व्हिडिओ पाठवायला प्रोत्साहन मिळते. त्यामुळं कमेंट करायला विसरू नका आणि जे काही तुम्हाला प्रॉब्लेम असतील ते नक्की कमेंटमध्ये सांगा. जर त्याचं उत्तर जर माझ्याकडं असेल तर मी नक्कीच देईन. आणि एका ताईंची कमेंट आलेली आहे की जिरा बिस्किट दाखवा म्हणून. मी लवकरात लवकर प्रयत्न करणार आहे तुम्हाला दाखवण्याचा. बऱ्याच वेळेला जिरा बिस्किट बनवलेली आहे. ज्यांना शुगर आहे ते लोक ही बिस्किटं खातात आणि यामध्ये अगदी चवीपुरती थोडीशी साखर घातली जाते. त्यामुळं ती रेसिपीसुद्धा मी लवकरात लवकर प्रयत्न करेन पाठवण्याचा, तुम्हाला दाखवण्याचा. त्यानंतर टी केक दाखवा म्हणून एका ताईंनी कमेंट केलेली आहे. म्हणजे तो जो केक आहे तो आपण चहासोबत खाऊ शकेन अशी सुद्धा कमेंट केलेली आहे. ते केकसुद्धा मी बनवते, तुम्हाला लवकरात लवकर नक्की व्हिडिओ मी पाठवायचा प्रयत्न करेन. 1 किलोमध्ये गोळे 120 होतात, बरोबर 120 होतात. कधी तर एखाद्या गोळ्यामध्ये जास्त पीठ गेलं तर कमी होतात गोळे, आणि लहान गोळे झाले तर कमी पडतात कधी तरच, पण शक्यतो करून कधी होत नाही. एका ट्रेमध्ये 20 बिस्किटं घालायची, त्याचं हे प्रमाणच आहे. पण बऱ्याच ठिकाणी जर लहान बिस्किटं जर करत असतील तर तिथं 30-30 बिस्किटं घालतात, 160 बिस्किटं ती तयार करतात. पण मला सवय लागून गेलेली आहे की 120 बिस्किटं 1 किलोमध्ये बनवायची. पण एक बिस्किट हे 18 ते 20 ग्रॅमचं तयार होतं, म्हणजे बेक झाल्याच्या नंतर. ही वाटी नेहमी जरी एक ठेवली तरी वाटीचा कागद काढायचा, तो बदलायचा, वाटी स्वच्छ धुवायची, नवीन कागद घालायचा, रबर लावायचा आणि परत ही वाटी आपल्याला वापरायला घ्यायची आहे. कायमच एक वाटी ठेवायची नाही, कारण आपला पिठाचा, तुपाचा पूर्ण याला हात लागलेला असतो, त्यामुळं पिशवीसुद्धा तेलकट झालेली असते. तशीच वाटी ठेवायची नाही. आणि जेव्हा आपण हे ट्रे रिकामे झाल्यानंतर ठेवतो तेव्हा हे ट्रे झाकून ठेवायचे आहेत. मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवीन की हे ट्रे मी कसं झाकून ठेवते ते, जेणेकरून पाली असू द्यात किंवा केकर वगैरे असू द्यात ते चाटायला नको, यासाठी हे ट्रे आपल्याला व्यवस्थित झाकून ठेवायचे आहेत. आता इथं 160 पर्यंतच याचं टेम्परेचर नेलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला ही बेक करायसाठी बिस्किटं ठेवायची आहेत. सुरुवातीला ट्रे घातल्यानंतर ओव्हनचं टेम्परेचर कमी येतं आणि 5 मिनटानंतर परत ते वाढायला सुरुवात होतं आणि त्यासाठी आपल्याला 20 मिनटं लागतात. पण समजा व्होल्टेज तुमच्याकडे पूर्ण कमी असेल तर 22 ते 20 मिनटंसुद्धा लागू शकतात. ते आपण ठरवायचं असतं की बिस्किटं भाजलीत किंवा नाही भाजलीत, ते हळूहळू तुम्हाला समजत जाईल.
पण ठरलेली वेळ ही 20 मिनिटाचीच असते. आता 1 किलोमध्ये बघा एवढी बिस्किटं झालेली आहेत. सहज पातेल्यातनं मटेरियल आणलं आणि एवढीशी घमेल पाटीसुद्धा त्यांनी आणलेली आहे बिस्किट नेण्यासाठी, कारण शेजारलाच घर आहे, त्यामुळं पॅक करायची गरजच नाही. साधं कापड आणलेलं आहे यावरती झाकून नेण्यासाठी. आता यामध्ये बघा वेलची, जायफळ, ड्रायफ्रूट, तीळ काहीसुद्धा यामध्ये घातलेलं नाही. प्रत्येकाची आवड निवड वेगवेगळी असते, त्यामुळं यामध्ये त्यांनी काही घातलेलं नाही. कुणालाही आग्रह नाही की हेच घालायला पाहिजे, तेच घालायला पाहिजे, ऑप्शनल आहे. यामध्ये तूप, दूध, पिठी साखर आणि पीठ एवढ्या 4 वस्तू यामध्ये कंपल्सरी लागतातच. आणि पावडर ही काय बेक करणाऱ्यांचीच असते. आणि इतकी सुंदर आणि टेस्टी एकदम खमंग भाजणीची तयार झालेली आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.